नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. मी अमोल आवटे आणि तुम्हाला दाखवत आहे आज इथे त्या पार्टमध्ये मी दाखवले होते आमचे रेल्वे क्वार्टर. जसं जस्ट याच बाजूला आता दुसरे रेल्वे क्वार्टर आहेत, मी तुम्हाला आता सध्याच दाखवतो. आणि व्हिडिओला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भाई साहब, काय वातावरण झालेलं आहे. संध्याकाळचे वाजलेच 5:45 आणि हे बघा आभाळ आलेलं आहे, ढगाळ वातावरण झालेलं आहे. हे बघा इथं काळोख आलेला आहे, बहुतेक अर्ध्या एक तासात पाणी येऊ शकते. हे आहे गोमाजी महाराज, श्री संत गोमाजी महाराज ट्रस्ट यांची शेती. आता पेरण्याची सुरुवात चालू आहे, याची म्हणजे तयारी चालू आहे. अजून 2-3 पाऊस पडले की शेत हे पेरून देतील. हे बघा छोटं छोटं गवत आलेलं आहे इथं. 2-3 पाऊस पडले तर. हे आहे स्टेशन आणि त्या स्टेशनचा दादरा हा दिसते. हा आहे दादरा स्टेशनचा तिकडे, आणि इकडे रेल्वे स्टेशन आहे. तिकडून रेल्वे गाडी जाते. आणि मी जिथे राहतो हे आहेत क्वार्टर. हे बघा असे आहेत रेल्वे क्वार्टर. रेल्वे क्वार्टर आहे. ह्या रूम आहेत. ही पहिली रूम, ही दुसरी रूम. म्हणजे इथं वेगळे राहतात आणि मी इथं हे साईडला इथं कूलर लावलेलं आहे, इथे राहतो. हे बाहेर थोडंसं टिनाचं छप्पर गाडी वगैरे ठेवायसाठी बनवलेलं आहे. हे बघा हे असं आहे. हे मी इथं राहतो. हे आहे रेल्वे क्वार्टर. हे समोरचे 2 शेजारी आहेत आणि हे तिसरं रेल्वे क्वार्टर आणि हे आहे 4थं. इथं पण माझा शेजारी राहतो. बहुतेक तो घरात आहे आता. हो, खिडकी खुल्ली आहे बहुतेक त्याची. तो आतमध्ये काम करत असेल. आणि इकडे आहेत दुसरे रेल्वे क्वार्टर. हे बघा वातावरण कसं झालेलं आहे. पावसाळ्याचं सध्या सुरुवात झालेली आहे पावसाळ्याला. ओ भाई, इकडे काय मित्रांनो, मी हिवाळ्यामध्ये जांब पाहिलेले आहेत, पण तुम्हाला आत्ता पावसाळ्यामध्ये जांब दाखवतो. हे पहा जांबाचं झाड आहे आणि याला जांब बी आलेले आहेत. हे पहा दिसले जांब, छोटे छोटे छोटे. आणि हे केमिकलचे जांभूळ नाही आहेत, एकदम हेल्दी आहेत. हे बघा हे छोटंसं, म्हणजे खूप सारे जांभूळ आलेले आहेत. इकडे सगळी शेती खालीच आहे. सध्या पेरणीचं काम चालू आहे इकडे. म्हणजे पेरणीचं काम नाही, सध्या वखर वगैरे ते ट्रॅक्टर वावरात मारून राहिले. पेरणीचं काम नंतर होईल. इकडे आहे गाव आणि तो इथून 1 किलोमीटरवर मेन रोड आहे. हा आहे मेन रोड. तिकडून 2 व्हीलर बाईक आणि 4 व्हीलर मोठमोठ्या गाड्या चाललेल्या आहेत. आणि हे नागझरी गाव आहे. हे शेत पहा, हे बी गोमाजी महाराज ट्रस्ट यांचं शेत आहे. इकडे बघा वातावरण. तर हे असं वातावरण आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. असे नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यात अत्यंत आनंद होतो. तर मित्रांनो, हा होता शॉर्ट व्हिडिओ. हा करू इथेच खतम. मित्रांनो, तुम्हाला तर मी माझे रेल्वे क्वार्टर दाखवलेच, पण माझ्याच बाजूनं 11 रेल्वे क्वार्टर आहेत जे बनलेले आहेत. मी आता 30 वर्षाचा आहे, त्याच्या 15 वर्षा किंवा 20 वर्षा अगोदर ते बनलेले आहे म्हणतात. तर कमस कम मी आता 30 वर्षाचा आहे, तर त्या क्वार्टरला झाले असतील 40 किंवा 45 किंवा 50 वर्ष. तर हे बघा हे असे रेल्वे क्वार्टर आहेत, ते तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पुरे 11 रेल्वे क्वार्टर आहेत. आणि इथं कमस कम पहिले 2000 मध्ये इतकी पब्लिक होती राहायसाठी की
की एका घरामध्ये कमीत कमी 6-7 जण असे राहायचे. आत्ता समजा सिंगल सगळे बाहेर म्हणजे परप्रांतीय लोक आलेले आहेत इथं. बिहारी, राजस्थानी असे इथे राहतात. चला मी तुम्हाला आणि इतकं छान वाटते इथं माहीत आहे का, की जसं बिलकुल शहरात बी नाही असं वातावरण आहे इथं. चला तर मी आता तुम्हाला पूर्ण रेल्वे क्वार्टर दाखवतो. फायनली बघा, काळोख खूप सारा दिसू राहिला माझ्या मोबाईलमध्ये. चला तरी मी तुम्हाला दाखवतो. हे पूर्ण 11 रेल्वे क्वार्टर आहेत मित्रांनो, आणि तिकडे 4 जिकडं मी राहतो ना ते स्लॅबचे आहे, आणि हे आता टिनाचे आहेत. पहिले इथं खपराचे टिनं होते, आत्ता लोखंडी टिनं आलेले आहेत. आता इथं परिवार राहतो, बट पाहतो घरात आहे का. संतोष भाई, हाँ ये बच्चा है. पिताजी कहाँ है? का करत हो भाया? यहाँ आओ. ये आ गए हमरे भाई, आ गए. ये हमरे भाई, ये भी हमरे दोस्त है. काफ़ी कम से कम यहाँ पर रह रहे हैं वो दोस्तों. ये आए थे 2010 में. 2010 से रहते हैं यहाँ पर, तो काफ़ी हमारा मेल जोल है. हाँ, तो ये इधर नर्सरी है. देखो कितना बढ़िया वातावरण है. ये मेरे भाई है. भाई कैसी हालत है? हालत मस्त है भाई. दाढ़ी वाड़ी करके चकाचक. ये संतोष भाई है. फिलहाल ये रेलवे में है. भाभी जी भी भाभी जी फिलहाल आई थी. ठीक है. और ये रेलवे में है. इनको भी कम से कम यार, इधर रेलवे में बहुत सैलरी मिलती है. इधर कम से कम 60, भाई 1 लाख रुपए कमाता होगा. हाँ नहीं, पुलिया वॉचमैन है. इधर देखो कैसे वातावरण है. ये देखो मस्त, एक नंबर. पूरा रेलवे स्टेशन का एरिया है. इधर अभी रूम तो अंदर सोया है बंदा. ठीक है, फिर ये वीडियो करते हैं दोस्त यही ख़त्म, और मिलते हैं कल नए ब्लॉग में. तब तक आपका ध्यान रखें, ख्याल रखें. बाय बाय.